भिवंडी शहरातील वॉर्ड क्रमांक 21 अंतर्गत कामतघर चंदनबाग भारत कॉलनी परिसरातील मुख्य रस्त्याच्या सीसी रोड काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले। या महत्त्वपूर्ण विकास कामामुळे परिसरातील नागरिकांची दीर्घकालीन मागणी पूर्ण होणार असून वाहतुकीसह नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठी सुविधा निर्माण होणार आहे। या भूमिपूजन कार्यक्रमास ज्येष्ठ नगरसेवक व शिवसेना गटनेता मनोज काटेकर, ज्येष्ठ नगरसेविका वंदना मनोज काटेकर, नगरसेवक संदीप भोईर, चंदू चौधरी, ज्येष्ठ नागरिक PN पाटील, तेजस काटेकर तसेच स्थानिक रहिवासी व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थितांनी परिसरातील विकास कामांबाबत समाधान व्यक्त करत रस्त्याचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली। मान्यवरांनी आपल्या मनोगतातून नागरिकांच्या सहकार्यामुळे विकास कामांना गती मिळत असल्याचे सांगितले। चंदनबाग भारत कॉलनी परिसरातील हा मुख्य रस्ता काँक्रिटीकरण झाल्यानंतर नागरिकांना खड्डे, चिखल व पावसाळ्यातील गैरसोयींपासून मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले। स्थानिक नागरिकांनी या विकास कामाबद्दल समाधान व्यक्त करत लोकप्रतिनिधींचे आभार मानले। चंदनबाग हा कामतघरचा म्हणजे कामतघर आणि भारत कॉलनीची या ठिकाणी होती। काळाली समजा लांब होती, परंतु कामतघरचा भाग हा भारत कॉलनी होती। त्या भारत कॉलनीच्या रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी सर्व उपस्थित असलेले भारत कॉलनीतील रहिवासी बंधुगण मातांनो, त्याचप्रमाणे माझे सहकारी सर्व माझ्या पत्नी वंदना काटेकर असतील, माझे सहकारी नगरसेवक संदीप भोईर असतील, व सर्व रहिवासी हा जो सुवर्ण मध्यम योग आपल्या या भारत कॉलनीच्या चंदनबागच्या रस्त्याचा जोडून आलेला आहे, तो केवळ चौधरी परिवाराच्या माध्यमातून जोडून आलेला आहे। यामध्ये चंदू चौधरी असतील, जयेंद्र चौधरी असतील, विनायक चौधरी, चंदू चौधरीची मुलंसुद्धा या ठिकाणी आहेत। हा आता संदीप भोईरने सांगितलं का ह्यो 1974चा करार होता। त्या करारामधले सह्या करणारा आज एकही माणूस या ठिकाणी हयात नाही, परंतु ह्या कराराला जी चौधरी परिवाराने मान्यता दिलेली आहे त्यांचं मी भारत कॉलनी आणि माझ्या वतीने काटेकर परिवाराचे खूप खूप आभार मानतो। तर त्यांनी एवढं मोठं औदार्य दाखवलेलं आहे, एक उत्कृष्ट कार्य करण्यासाठी त्यांनी जी मला संधी दिलेली आहे त्यांचे खूप धन्यवाद मानावे असे वाटतात मला। मी नेहमीच माझ्या वार्डाचा परिसराचा विकासाचा दृष्टिकोन घेऊन जे काम करत असतो, त्यामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणाने भारत कॉलनीचा विकास उशिरा होत आहे। संपूर्ण एरियाचा विकास झालेला आहे, भारत कॉलनीचा विकास थांबलेला होता। या मार्गाच्या माध्यमातून त्यांनी काही ॲग्रीमेंट केले होते, करार केले होते, त्या करारातले आम्ही बरेच प्रयत्न जुळवण्याचे केले आणि त्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात मागच्या बाजूला शेती आहे। भारत कॉलनीच्या मागच्या बाजूला जवळजवळ त्यांची 5 ते 6 एकर जागा असेल असं मला एक अंदाजी सांगतो, म्हणजे अंदाजे बोललो मी। 5.5 एकर म्हणजे काही कमी मोठी जागा नाही। त्यांना रस्त्याचा प्रश्न खूपच होता। काल आम्ही भारत कॉलनीमध्ये या ठिकाणीच मीटिंग घेतली, बरेच लोक होते, 100-150 लोक होते। काम सगळे काही लोक कर्मचारी असल्यामुळे गेले असतील, परंतु त्या ठिकाणी आमच्या चर्चा होऊन काही त्यांचा प्रश्न होते, काही आम्ही त्यांना उत्तरं दिलेली आहेत। जे पण मी या सर्व भारत कॉलनीच्या रहिवाशांच्या वतीने जे आश्वासन दिले आहे चंदू चौधरी आणि जयेंद्र चौधरी, विनायक चौधरी, ते मी पूर्ण करणार आहे। मला एकच वाटते की भारत कॉलनीचा विकास होऊन सरळ माझा विचार असं होतं की मी ह्या भारत कॉलनीला ओसवालवाडी परिसरात जोडणार होतो। आज ओसवालवाडी परिसरामध्ये फ्लॅटचा भाव 6,000 ते 8,000 झालेला आहे। आमच्या भारत कॉलनीमध्ये त्या मानाने रेट कमी आहे। तर भारत कॉलनीत पण काही प्रॉपर्टी धारक असतील, रहिवासी असतील, बरेच जुने असले तरी त्यांच्या प्रॉपर्टीचा भाव वाढवण्याचा प्रयत्न आम्ही विकासाच्या माध्यमातून करतो। आणि विकास सर्वतोमुळे होत असताना त्या ठिकाणी असलेले रोड असते, त्या ठिकाणची पाण्याची व्यवस्था, त्या ठिकाणच्या लाईटची व्यवस्था, त्या ठिकाणी राहतातले रहिवासी कुठल्या प्रकारचे रहिवासी आहेत, कशा प्रकारचे रहिवासी राहतात, त्यांचं जीवनमान उंचवण्याचं काम आहे। भारत कॉलनी हे शिक्षणाचं माहेरघर म्हटलं पाहिजे। कामत विभागातील अनेक शिक्षक या ठिकाणी राहत होते, अनेक शिक्षक या ठिकाणी निघून गेलेले आहेत।
परंतु त्या शिक्षकांनाही भारत कॉलनीचं जर सौंदर्य बदलत असेल त्यांनाही आम्ही विनंती करू, तुम्ही पण येऊन परत तुमच्या जुन्या घरी राहा. कारण घर आणि या परिसरा एवढा आपल्याला जो निसर्ग लाभलेला आहे आपल्या वराळदेवी मातेच्या कृपेने, तो निसर्गाचा आपल्याला सगळ्यांना आनंद घ्यायचा आहे. चांगली प्रकृती ठेवायची आहे, चांगल्या प्रकारे लोकांनी त्यांचं शरीरयष्टी ठेवायची आहे. असं सौंदर्य कुठे मिळालेलं नाही कुणाला. या सौंदर्याचा चांगला लाभ घ्यावा, चांगला उपयोग करून घ्यावा, त्याच्यावर मात करू नये. म्हणून आमचा सर्वतोपरी प्रयत्न असतो की या विभागाला चांगलं विकास काम करून या विभागातील लोकांचं राहणीमान उंचवण्याचं कार्य आमच्या हातून होत आहे. आणि हे सर्व आपल्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने आमच्या हातून चांगली कामं होत आहेत आणि चांगली कामं घडतील. कुठलाही ध्येय उद्दिष्ट मी माझ्या मनामध्ये ठेवला की तो परिपूर्णत्वाला नेण्याचं माझं काम असतो. ज्या प्रकारे चंदू चौधरी आणि जयेंद्र चौधरी, विनायक चौधरी यांनी आम्हाला ज्या शब्दाला प्रतिसाद दिला त्यांचे पुनश्च मी त्यांचे आभार मान्य करतो. आणि सर्व रहिवाशांच्या वतीने आणि पुन्हा धन्यवाद सांगून हा रस्ता पुन्हा तुम्हाला दिले शब्द तो रस्ता, याच्या ठिकाणी गेट, हे रस्त्याच्या बरोबर तुम्हाला सुरू होतील, रस्त्याची कमान वगैरे. तर हे सगळे माझ्या वतीने जे असून ते आम्हाला पूर्ण करून देण्याचं काम माझं आहे. फक्त लोकांनी चांगला उपयोग करून घ्यावा आणि चांगल्या प्रकारे सहकार्य करावं ही माझी सर्व विनंती असेल. उद्या चंदूलाही कुठे आपल्याला सहकार्याची गरज आहे, आपण सगळ्यांनी त्यांच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे अशी मी आपल्या सर्व रहिवाशांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चंदनबाग भारत कॉलनी परिसरात जो मुख्य रस्ता आहे त्याचा CC करण्याचा म्हणजे कॉन्क्रिटिंग करण्याचं काम आज भूमिपूजन सोहळा इथे चंदनबाग परिसरात आमचे कार्यसम्राट, उपमहापौर आणि लोकनेते मनोजजी काटेकर साहेब, ज्येष्ठ नगरसेविका वंदना मॅडम आणि चंदनबाग परिसरातील पाटील सर, पठारे साहेब, संजय भोईर साहेब असे सगळे मान्यवरांच्या उपस्थित आज इथं सोहळा संपन्न झाला आहे. बऱ्याच वर्षापासून चंदनबाग परिसरातील लोकांची मागणी होती का इथला रस्ता खूप खराब झालेला आहे, त्याला एकदम चांगल्या व्यवस्थित प्रकारे कॉन्क्रिटिंग करून द्यावं अशी काटेकर साहेबांकडे मागणी केली होती. ती मागणी काटेकर साहेबांनी लक्षात घेता त्वरित त्याला शासनाकडून निधी मंजूर करून आज इथे भूमिपूजनाचं काम झालेलं आहे आणि मला वाटते इथे 1-2 दिवसातच काम सुरू होईल आणि एकदम छान असा रस्ता बनवून चंदनबाग वासियांना एक सुखद असा प्रवासाचा आनंद मिळेल आणि पुढील काळात जो चंदनबागाचा विकास थांबलेला आहे त्याला गती मिळेल आणि येणाऱ्या काळात चंदनबाग परिसरातील जी प्रॉपर्टी आहे त्याचे भावसुद्धा मला असं वाटते वाढतील. अशा या चांगल्या उपक्रमासाठी काटेकर साहेब आणि विशेष करून जे जागेचे मूल मालक आहेत चंद्रकांत चौधरी असेल, जयेंद्र चौधरी असेल, विनायक चौधरी असेल आणि त्यांच्या परिवाराने सातत्याने या चंदनबाग परिसरातील लोकांना साथ दिलेली आहे. मला थोडंसं आता काल माहिती पडलं 1974मध्ये त्याच्या वडिलांनी खूप मोठं मन दाखवून हा रस्ता दिला आणि त्या 1974 साधारण आता 52 वर्ष झाले आणि हा शब्द आज त्यांची मुलं आणि नातवंड ही सुद्धा आज पाळतात. त्याबद्दल मी त्यांचा विशेष करून मी चंदनबाग परिसरातील लोकांच्या वतीने आभार प्रकट करतो आणि येणाऱ्या काळात हा रस्ता एकदम सुशोभीकरण होऊन एकदम चांगला असा बनेल. त्याबद्दल मी काटेकर साहेब आणि मॅडम साहेब वंदना काटेकर मॅडम यांचा मी धन्यवाद मानतो. तसेच आपलं बाबूराव चौधरी, कारण आमचा सातबारा त्यांच्या नावाने होता. कारण या संपूर्ण परिसरामध्ये या चौधरी कुटुंबियाने हा एक बांधावरचा रस्ता होता, त्या रस्त्याला मूर्त स्वरूप देण्याचं काम आज खऱ्या अर्थानं होतं आहे. मनोज काटेकर साहेब असतील, वंदनाताई असतील, यांनी नेहमीच त्या कामातगर परिसर असेल, आपला चंदनबाग भारत कॉलनी परिसर असेल, याच्या विकासासाठी तिथल्या प्रत्येक नागरी सुविधेसाठी नेहमीच ते झटत आलेले आहेत, त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. परंतु या रस्त्याच्या बाबतीत जो काही प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होता, परंतु त्यासाठी सुद्धा मनोज काटेकर साहेबांनी परवा सुरू केलेले प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना चौधरी कुटुंबियांच्या चंदू असेल, जयेंद्र असेल यांनी दिलेला प्रतिसाद या माध्यमातून हे काम तात्काळ आता मार्गी लागते. त्याचं भूमिपूजन आज नारळ वाढून होतो आहे. 2 दिवसात काम सुरू होणार आणि खऱ्या अर्थानं या रस्त्याची जी सुरुवातीचा जो मुख्य कॉन्क्रिटीकरणाचा पट्टा आहे तो पूर्ण होणार आहे.
खऱ्या अर्थानं या कामासाठी चौधरी कुटुंबियांनी जे मोठं मन दाखवलं आहे त्याबद्दल संपूर्ण भारत कॉलनी चंदनबाग परिसरातील नागरिकांच्या वतीनं त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि या कामामध्ये त्यांचा जो सहभाग आहे तो सहभाग या पुढील भविष्यातील विकास कामासाठी सुद्धा त्याचा नेहमीच राहणार आहे असा विश्वास व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा या कामासाठी जो विकास निधी असेल त्या माध्यमातून शासनाकडून निधी आणून प्रयत्न केले त्यासाठी काटेकर साहेबांचा सुद्धा मी सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. धन्यवाद.